हॅलो, नमस्ते. कसे आहात? मी पण छान आहे. कित्येक वेळेला चुकीचे निर्णय घेतले की काय होते हेच अनुभव आलेला आहे. हे बघा, मुलं दोन्ही कॅनडात आणि आई वडील पंजाबमध्ये, गुरमीत सिंग आणि त्यांच्या पत्नी. हे काय केलं, मुलांना कॅनडात पाठवण्यासाठी आपली होती ती जमीन वगैरे विकली आणि आपण एका छोटेसे घरात राहत होते. मुलं व्यवस्थितपणे तिथे सेटल झाली, सगळं झालं. मुलं व्हिडिओ कॉल करत होती, पैसे पाठवतो म्हणत होती. पण ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून, गरिबीला कंटाळून आई वडिलांनी आपलं जीवन संपवलं. आता कारण काय ह्याला? आता ते लिहून ठेवले, सरळ पत्र लिहून ठेवलेलं आहे. ते कोणी जबाबदार नाही. मुलांनी पण काही छळबिळ केलेलं नाहीये. मुलं पण म्हणत होती पैसे पाठवतो, आता आपण मोठं घर बांधूया वगैरे. तरी हे एवढे गरिबीला कंटाळून गेलेले होते. आणि हे सगळ्यामुळे ते एक खूप असे काय म्हणते, जगण्याचा उत्साह त्यांचा निघून गेलेला होता. आणि म्हणून दोघांनी आपला जीवन संपवला. इथे दोषी कोण आहे हो? मुलांना दोष देता का नाही? आपण देता येत नाही मुलांना. हे आई वडिलांनी त्यांचं काय आहे तर सगळं विकलं आणि मुलांना पाठवलं तिकडे. म्हणजे आपण कुठलाही निर्णय घेताना जरा सगळा पुढचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. नाही ते काय होते, असं होते. त्यामुळे विचार करता एक आपण आधी समजून घ्यायला पाहिजे. बघा, मुलं असू देत, पुढची कोणी पिढी असू देत, आपण गेल्यावर कोणी किती वेळ दुःख करेल? अहो, तास 2 तासांना जेवतात सगळे. आपले काही दिवस 13-14 दिवस झाल्यावर सगळं सुरळीत चालू होते. महिने 2 महिनेना इवन तुमची काही प्रॉपर्टी असते त्याचं पण सगळं वाटणी होईल किंवा काही सगळ्याचं काही व्यवस्थित नियोजन होते. आपली कोणी आठवण ठेवत नाही. ठेवावी अशी आपण अपेक्षाही करायची नाही. त्यामुळे हे सगळं करताना नो डाऊट मुलांसाठी आपण करतो, प्रत्येक जण मान्य आहे. तरी मुलांसाठी करताना सुद्धा करा तुम्ही, पण जरा पुढचा मागचा सगळा विचार करून करा. आता किती तरी कुटुंब हे आता ट्रेनिंग मध्ये आहे म्हणून ह्यांचा मी गुरमीत सिंग आणि त्यांचे बायकोचं सांगते. हे एवढे कठीण प्रसंगाला कोण कारणीभूत आहेत? ते स्वतःच आहेत. त्यांचा चुकीचा निर्णय आहे. ते जरा विचार करायला पाहिजे होता का नाही? ओके, मी हे विकतोय, ते मी मग पुढे काय चालू करणार आहे? काहीतरी विचार करायला पाहिजे होता. काही विचार न करता असे निर्णय घेतले तर सगळं चुकते. इव्हन मला ओळखीचंच एका माणसाचं मी तुम्हाला सांगते. त्यांना वाटायचं आपण खूप छान शेती होती, खूप चांगलं करावं सगळं म्हणून. आणि हे करताना सुद्धा खर्च खूप येतो की हो. आणि असं नाहीये काही. आता ते नारळाच्या झाडांची शेती केलेली होती.
त्यामुळे नारळाची झाडं असं नाही आज लावलं की 4 महिन्यांनी तुम्हाला उत्पन्न मिळते असं नाहीये. खूप सगळं हे करून जमीन वगैरे लेवल करून घेऊन खड्डे खणून सगळं खूप मोठे काय कितीतरी एकरची जमीन ते हे करून नारळाची रोपं लावून नारळाची बाग चालू केली. पण एवढी त्यातनं त्रास म्हणजे काय झाला, हे सगळ्याला काय हातात कॅश नसते माणसाला. त्यामुळे कर्ज आपल्याला माहित आहे कसं वाढत जाते. तसं कर्ज वाढत गेलं आणि त्यांना हे सगळं विकावं लागलं. नो डाऊट ते काही वाईट काम करून काही घालवले नव्हते किंवा कर्ज केलं नव्हतं. चुकीच्या कामानं केलं असलं तर आपण त्यांना दोष देऊ. हे तसं काय नाही. हे फक्त आपल्याला जास्त कृषी करायची, चांगलं करायचं म्हणून. पण इथे काय चुकलं, त्यांचा निर्णय चुकला. ते असा विचार केला नाही, ओके हे आज मी करतो, हे सगळ्याला किती खर्च येईल, किती वर्ष जातील ह्याला, ह्याचा काही विचार केला नाही. त्यामुळे त्यांना आता सगळं विकावं लागलं. मग जवळपास ते सिटीमध्ये येऊन राहिले आणि काहीतरी बिझनेस करायला लागले आणि जेमतेम त्यांचं जीवन चालत होतं. नो डाऊट आज चांगलं झालंय. व्यवस्थित मुलांचं शिक्षण झालं, इंजिनियर आहेत. 2 मुलं अमेरिकेत आहेत. एका मुलीचं लग्न होऊन ती इथेच इंडियात आहे. व्यवस्थित आहे आज सगळं. पण चुकीच्या निर्णयामुळे काय होते, त्यामुळे आपण जरासा विचार करायला पाहिजे. कुठलाही निर्णय घेताना सगळे करतात म्हणून मी करतो नाही चालणार. मी हा निर्णय, कुठलाही निर्णय असू देत आयुष्याचा, हा निर्णय घेताना ओके हे मी पेलू शकते का, किंवा ह्याला काय लागेल, अमुक लागेल. कुठलाही निर्णय घेताना आपण व्यवस्थित विचारपूर्वक घ्यायला पाहिजे. एकदा आपला निर्णय चुकला की खूप त्रास होतो. इन द सेम वे कित्येक वेळेला लग्नाचा निर्णय घेताना सुद्धा हल्लीची मुलं जरासा विचार न करता घेतात किंवा कधी काय प्रेम होते काय पण पुढचा विचार करत नाहीये. कधी इंटरकास्ट असते, कधी दोघांची परिस्थिती वेगळी असते आणि ते क्षणाला ते निर्णय घेतात पण खूप पुढचं काही विचार केलेला नसते. आणि कधी कधी असंही होते, आईवडिलांविरुद्ध गेल्यामुळे आई वडील पाठीशी उभे राहत नाहीत. मग पुढचं सगळं मी कसं करणार, काही विचार नसतो त्यांचा. मग पुढे त्यांना खूप परिस्थिती वाईट होत जातीये, सगळ्याला तोंड द्यायला लागते. हे सगळं कशामुळे होते? त्यामुळे कुठलाही आपण आयुष्यात निर्णय घेताना जरा विचार करून घ्यायला पाहिजे. उगीच सगळे करतात म्हणून मी करतो, माझे नातेवाईक काय केले म्हणून मी करतो, अमुक करतो म्हणून मी करतो, नाही, उपयोगाचं नाही. कुठलाही मुलांचं शिक्षण असू देत, काही कुठलाही निर्णय घेताना कित्येक वेळेला आपण वाटते मुलाला आवड आहे नाही तर काही विचार करत नाहीत. फक्त आपल्याला वाटते म्हणून त्याला ते कोर्सला आपण घेतो, मग त्याला तो कोर्स काही आवडत नसतो. मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी का नाही चुकीचे निर्णयाचा परिणाम होतो. त्यामुळे आपण जरा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. चुकीचा निर्णय घेतला की त्याचा खूप त्रास सर्वांनाच सोसावा लागतो. स्वतःला तर सोसावा लागतो, आपले फॅमिलीला, सगळ्यांना सोसावं लागते. त्यामुळे कधी निर्णय घेताना पूर्ण विचार करून आपण घ्यायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल?
प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण कुठलाही निर्णय घेताना पूर्ण जरा विचार करून घेत जावा. हॅव ए गुड डे.